हॅलो गाईस, तर गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, मनीषाज ब्लॉग. तर आज तर माझी सुट्टी आहे, कारण की मी काल गेलते जॉबला म्हणून. आणि आज मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला. तर पटापट मी जेवण बनवते आणि मग रेडी व्हायला जाते. तर आता मी जाणार आहे साखरपुड्याला, त्यासाठी मी आता रेडी होते. तर मी केस थोडे करली केले झाले, ते सुद्धा माझे एकदम सिम्पल ट्रिकनी रात्रभर वेणी घालून ठेवलेली आणि नंतर त्यावर स्ट्रेटनर फिरवला म्हणून एकदम भारी झालेत. अजून थोडेसे करायचे, ते कधी ड्रेस घालते आणि मग आता आवरायला जाते, कारण 12:30 वाजता म्हणजे 12 वाजता तर मला निघायचं आहे. तर हा माझा ड्रेस आहे आणि मी आता तयार होते. फाउंडेशन तर लावलेलं आहे, नीट नाही लागला थोडासा ओके. ब्लश 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 तर आहे. 2 मिनटं आहेच. माझं मेकअपचं सामान आहे. मी रेडी होते, 2 मिनटं आहेच. मध्ये तर हे झालेलं आहे. आता आय मेकअप करून घेते, त्याच्या अगोदर मी लावील ॲब्रोचा. सॉरी, कसला भारी शेप आला, याला म्हणून टॅलेंट. आता आय मेकअपसाठी माझं शेड अंगठी घालते. मग जाम आय मेकअपचा बॉक्सेस भरलं नसतं. हे कशी आणलं माहिती का, दुबई विषयी. आता कुठला शेअर करू ना मला समजा नाही. ब्राऊन करते आणि मग थोडीशी अशी चमकी लावते. कसं वाटत करते. आपल्याला काय करायचं आहे, पुढे ना आपल्याला कोण बघणार आहे. अजून माझ्याजवळ कुठला कलर आहे, ब्राऊनच चांगला वाटतंय ना. एक सिल्वर पण हाय. लईच जरा कन्फ्यूज आहे मी आय शॅडो मध्ये, की कुठला सूट होईल माझ्या चेहऱ्याला. करते का आधी ब्राऊनच करते. मला ब्रशपेक्षा हाताने कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी हातांची हे केलं. मी 3 फाउंडेशन मिक्स करून केलं आज. टॅलेंट होते हमें. आणि असं पोट दुखतंय ना माझं आजकाल, काय माहिती बाहेरच्या खाऊन कोण मला काहीतरी झालंय वाटतं. माझं जाम पोट दुखायला लागलं आजकाल कालपासून.
तर हा ब्राऊन शेड मी लावला आहे. त्यामुळे थोडासा ब्लॅक आणि सिल्वर घेते. थोडा युनिक ट्राय करते. हो भाई साव एकच नंबर झाले गाईज. मग नंतर दाखवते झाले बघ. दिसतंय का नाही दिसत, जाऊ दे. थोडासा हा मला लाईटच शेप गेला तुला. आय मेकअप थोडासा बाकी राहिला आहे, ते सगळं झालेलं आहे. ब्रश तर लागतच. सगळंच काम हातावशी नसतं ना. हातावशी तर मला पाहिजे वेगळी गोष्ट, पण ती सध्या आहे नाही हवं म्हणून ब्रशनीच काम करावं लागेल. एक जाऊ दे, मला ते सांगता नाही पण my pretty eyes guys. अरे रामा, एकच नंबर वाटत असा. करतो घरी बायको चिकनी है तरी तू माझ्यावर मारतोस काय. चला हा तर झाला. आता बाकी काय आहे, हा ह्यो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मला अजिबात जमत नाही आणि आज पण मला नाही वाटत की मला जमणार आहे. 2 मिनिटं. मुर्गी नहीं, दरवाजा बंद ही है, ओपन नहीं किया क्योंकि घूम गए क्या. ढूंढ नहीं तो कोई तो खा लेगा उसको. कुत्ता बित्ता खाता है वो कुत्ता. आमच्या बिल्डिंगच्या पोरींनी बारक्याशा ना कोंबड्या पाळलेल्या, त्या कलरच्या येतात 10 रुपयाला. ते वाटतं कोणीतरी पलवलं आणि त्यांच्या बिचारा शोधता. जाऊ द्यायचं आता. काही जो माझा एक इम्पॉर्टंट काम करते मी. 2 मिनिटं थांबा. माझा आय मेकअप ऑलमोस्ट कम्प्लीट झालाय. फक्त थोडासा टचअप बाकी आहे, तो लास्ट तक करून घेते. तर मग डन आहे माझा आय मेकअप. यो खूपच इम्पॉर्टंट आहे. यो चुकीचा झाला ना, म्हणजे चुकीचा नाही म्हणजे जास्त लागला ना तर वांद होतील माझं. झाला गाईज.
मेकअप किट्स जॉईन घाईच माझ्या. चला आता काय राहिलंय, आता नेकलेस घालते. मग असं समजेल ना मला काय काय मधून काय करायचं पाहिजे काय. यो मला नेकलेस मध्ये मॅडमने दिलता बर्थडेला गिफ्ट. मी क्लासला जावंसो ना ते एम्ब्रॉयडरी क्लासला, लाईटला पण आजच जावंसं होता. अरे घुसवू नाही तर परत गरम व्हावं लागलंय ना आता. मला अजून हेअरस्टाईल पण करायची काहीच. तू नुसता बंद हो, यो कॅमेरा तर नुसता बंद होत असतंय. टिक्काचं नाव आवाचं नाव नाही जे. ओके आय एम नॉट प्रिन्सेस ना. असा 2 मिनिटं वाईस थोडा समजून. ओके कसा वाटतंय हा नेकलेस? मला चांगला वाटतंय, सूट होते. लिपस्टिक तर राहिलीच गाईच, मेन गोष्ट तर राहिलीच ना. हा लायनर काम आहे अजून, काम बाकी आहे. डिशेस पण. अरे बाई टिकली राहिली, तेच बरं कंची तरी कमी आहे, टिकलीची कमी आहे. टिकलीशिवाय माझा लुक अपूर्ण आहे. ए भाई तू झालाच बंद, झोका देतं मध्ये. बघ बघ कशी दिसते मी. आता केसा राहिली. म्हणजे टिकली लावतंय ना, मग केसा उकलतं बांगड्या बिंगड्या घालून लास्टला. आता बांगड्या 1 2 3 4 5 6 7. एक 2 3 4 5 6 7. बाई किती आहेत. तुटू नको काचाच्यात ना या. अजून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 वरच. ओ ओके समजलं. सचिदा मेरे हाथों में 9 चूड़ियां हैं, जरा ठेर सजन मजबूरियां हैं. यो आल्यावरच मी आवडेल बाबा, आता काही आवडतो नाही. आता यो राहते सगळं असंच. बाई यो राहिला ना हायलायटर लावायची गरज नाही, कारण की ऑलरेडी चमकते.
काहीच मला समजत नाही की मी हेअरस्टाईल कुठली करू. तशी तर मी ऑल डन आहे. मला फक्त नेल पेन वर साईडला नेल पेन पण लावले फक्त थोडीशी. फक्त आता त्यांची सूट होते. थोडी अशी क्रम्पिंग करू. क्रम्पिंग करून म्हणजे जमल ना ती बघते मी कशी काय करू. तो मी याची मला तर वाटतं की मला क्रम्पिंग करायला पाहिजे. असा घेतोय आणि जोय असा घेतोय. सगळा मी हेअरस्टाईल कधी कंचेस लग्नानं करणं जास्त डायरेक्ट सुट्ट ठेवतो केस. डायरेक्ट फिरता हे असं भारी वाटतंय ना. हा फक्त क्रम्पिंग करते थोडीशी ना मग असं बघा. ओके फक्त आता मी म्हणजे थोडासा असं क्रम्पिंग करताय म्हणजे कसा लुक होईल. येस गाईज आय एम सो टॅलेंटेड नाव. 2च मिनिटांनी क्रम्पिंग होईल माझी. 2 मिनिटांनी. अरे भाई लाईट नाही आहे. बस ले जा वापस तू अपनी बरात मुंडिया. मला माझ्यासोबत असा काय होतं. अरे लाईट गेली आता तर होतं लाईटला आणि इथं मेकअप सामान घेऊन जायचं म्हणजे मेकअपला. माझी ही पण इस्त्री करायची होती देवा. हे आता टायमिंग नसं संपतं. जाऊ दे सर आता आपण ना वरचेवरच करू. मग नशी स्ट्रेटिंग अगोदर करून घेतली मी. क्रम्पिंग सुद्धा कसली भारी वाटली असते. जाऊ गाईच नशिबानच नाही आपले. थोडे अजून 2 बिना लावते. निघाला नको केसा नंतर नाही तो हवा तो वांदो. अजून मला रिक्षा बघायची आहे. नसे पिनी काल केक पिना घेतलंय 10 रुपयाला. चल एक साईडचं झालं आता एक साईडचं. ओके गाईज डन. फोड्या का फोड्या. अरे निघ. तू बंदच हो. पोटान पण काय कल मारतय. नैनों में सपना में नैनों पे दिल आ गया.
ओके, अजून एक पिन लावतोय. टाईट पाहिजे म्हणा, टाईट. सगळ्या पिना खपल्या, 2च राहिल्या. ओके, एकदम मस्त राहिलं. आता थोडीशी आपली पटा काढू दे, त्याशिवाय खूप सुंदर कशी दिसू ना गाईज. आता पसारा बघला ना, अख्खा पसारा झाला या. ओके. चलो गाईज, तर मी रेडी झालेले आहे. फक्त 4-5 फोटो करण्यासाठी. फोटो काढूच पर्यंत आता मेकअप राहिला तर आय एम ऑलवेज गुड. मला काय वाटतं गाईज, जे मी पिना लावलेत ना, हे असे लावू का चांगले वाटतील. पण हे पिंक कलरचं आहे ना, म्हणून मला असं स्वतः वाटतं की असं मी लावू का. लावते. बाई वरती लावू का कधी लावू. बाई वरतीच लावते असं. ओके ओके, मी पण लावते असं वरती. काय झालं, काही नाही झालं. आय एम डन गाईज, ऑलमोस्ट. काय आय एम डन 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 डन. आता फक्त वरनी समजायला पाहिजे कशी घेऊ. अशी घेऊन मी माझा लुक खराब नाही करणार. अशी तर मी घेऊ शकत नाही, कारण की माझा, मी अशी घेऊ, थांबा रे समजा नाही का, मी अशी घेऊ. अशीच घेते, बरं वाटत. घुमरो असे डन. ओके ना गाईज, ओके मध्ये दिसते ना मी, दिसणारच. हे भाई मला रील्स करायची आहे अशी अशी कायची. ओके चला गाईज, आता मी निघतोय. तर मी आता रेडी झालोय आणि चाललोय आता साखरपुड्याला. आणि मला सध्या हे ड्रेसवर दादाला प्रॉब्लेम होते, लवकर जावं लागेल. फायनली मला रिक्षा भेटली आणि आता मी चालले गावाला. हा गावांचा रस्ता आहे पूर्ण, थोडंसं काम चालू आहे म्हणून तसं दिसतं नाही. बघा शिडकोच्या बिल्डिंग आहेत पूर्ण. चाललोय साखरपुड्याला. ही बघा माझी माझी माहिती काय बाई. हाय बोल मग आवरात साखरपुड्याला आज ग्रामपंचायत मध्ये साखरपुडा आहे. तर आम्ही आता आतमध्ये आलो नाही, इथं आता साखरपुडा सुरू आहे. चाललं काही समजत नाही आम्हाला, तो हाय चाललाय चालू दे, आपला काय करायचा आहे. तो आता इथून नवरदेव येत आहे सध्या साखरपुड्याला. हां साखरपुडा झाला आता, जास्त काही नाही, तास राहिलं झालं. मग आम्ही जाऊ खाली जेवायला. आधी फोटो बिटो काढून तर एक जेवायला जाऊ. पुढा तर झाला आहे सगळा. आणि मी आता घरी आलेलो आहे, जाम दमलो आहे आणि माझ्या पोटात पण जाम कळलं. ते माहिती नाही काय झालं आहे, कालपासून जाम पोट दुखतोय. घरी जाते कपडे वगैरे चेंज करते, डायरेक्ट भरते जाम. ड्रेस बोलून आरोपते ना, चालता येईल नाही मरो काते रोग आले आता. तर बाई तर मी लग्नातून आले आणि आले डायरेक्ट आजारीच, म्हणजे ताप आले. आत्ताशी ताप गेलाय माझा थोडासा, बाकी हाय डोका बिका जाम बेकार दुखतोय. आता चाललोय मेडिकलला, जात आहे गोळ्या बिल्या घेत आहे जराशा, कारण की माझा डोका पोट जाम दुखायला लागलाय. बापरे एवढं डोका दुखतोय ना, म्हणजे कहर. कामावर पण जावंच आहे मला, जाते गोळ्या आणते. आता तब्येत माझी जाम खराब आहे, म्हणून मी आज व्हिडिओ बंद करते. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.